HM घाटमाता न्यूज. प्रत्येक वेळेस कुठेतरी महापुरुषाची विटंबना होते, कुठेतरी जातीवादी दंगल प्रत्येक वेळेस घडवून आणली जाते आणि प्रत्येक वेळेस मागासवर्गीयांना वेठीस धरलं जातं. हे कशापाय वेठीस धरलं जातं? मग आता आपण बघतोय की जातीवाद हा मराठा, तो ब्राह्मण, हे मागासवर्गीय लोक. मला सांगा, आज उच्चवर्णीय ब्राह्मण असू द्या किंवा मराठा समाज असू द्या किंवा कोण पण असू द्या, प्रत्येकाला 2 डोळे आहेत, त्याला 2 हात आहेत, त्याला 1 डोकं आहे, त्याच्यामध्ये पण मेंदू आहे, आमच्यामध्ये पण मेंदू आहे. तरी सुद्धा हा जातीवाद का, असा आम्हाला प्रश्न निर्माण होतो. आम्ही असं म्हणत नाही की मराठा समाज म्हणजे जातीवादी, ब्राह्मण समाज म्हणजे जातीवादी. त्यांच्यामध्ये सुद्धा काही लोक आहेत, किती बाबा पुरोगामी आता झालेत, त्यांचे पुरोगामी विचार आहेत, परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये जातीवादी लोक आहेत, त्याच पद्धतीने आपल्या समाजामध्ये सुद्धा जातीवादी लोक आहेत. हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. कारण आपण बघतोय, इलेक्शन लागलं की त्या सत्ताधाऱ्याच्या मागं पळायचं, कुठलं तर उचली घ्यायच्या, आपल्या समाजामध्ये पैसे वाटायचं, बरोबर आहे का, आणि त्यांना आपण मदत करायची, त्यांना सत्तेत बसवायचं. मग सत्तेत बसल्यानंतर ही टवाळकी गँग आपल्यावरती अन्याय करते, अत्याचार करते, बरोबर आहे का. मग पिढ्यानपिढ्या असंच होत राहणार का? जे बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, तो कशासाठी दिला हे आज ताकद आपल्याला कळलं नाही. मटणं, अंडी, पैसे खाऊन विकण्यासाठी मग आपल्याला अधिकार दिलाय का? 5 वर्षातून एकदा इलेक्शन लागतं, त्यावेळेस तुम्ही जागृत का होत नाही? मग ज्यावेळेस आपल्याला अन्याय अत्याचार होतो, त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र यायचं, निवेदन द्यायचं, मोर्चा काढायचा. हेच आपण आयुष्यभर करत बसायचं आहे का? हे कधी बंद होणार? बरोबर आहे का सर? बरोबर आहे का? हे कधी बंद होणार? निवडणुकीला जो महत्वाचा दिवस आहे, त्यावेळेस तुम्ही सगळी विकता, बरोबर आहे का, आणि नंतर मग गळ्यात निळा उपरेल करायचा, जय भीम जय भीम. काय नेमकी चळवळ म्हणजे काय, आम्हाला कळू द्या की कसली चळवळ, बरोबर आहे का. ही पोटासाठी जी चाललेली दलालांची जी चळवळ आहे, ही चळवळ बंद झाली पाहिजे असली. HM घाटमाता न्यूज.